हाय गाईज, गुड इव्हनिंग. गावी आहे आणि दुकानामध्ये आलोय काही सामान घेण्यासाठी. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत दुकानामध्ये, काय खायचं काय नाही, पण आमच्या आईचं लक्ष बघू कुठे. खाऊ आहे ना जो की भाताबरोबर पण खातेस तू चटणी म्हणून. घे की मामींकडच्या मशरी सगळ्यात तुझ्याकडूनच संपल्या पाहिजे. मामी तुमच्याकडची मशरी आमच्या वाडीमध्ये गेली पाहिजे बस. लवकर डबा भरून द्या ती. आमच्या अरविंद मामाचं दुकान म्हणजे ऑल इन वन दुकान, काय पण मागा लगेच मिळतंय. मी मामीने विचारलं मामी थंडगार खायला काय, तर मामीने लगेच मला लस्सीवाली पेप्सी ऑफर केली. भाई साहेब ही लस्सी आहे ना जन्नत आलं. ते काय काय कुरकुरे शुरकुरे नाही का ज्याच्यामध्ये खेळणी वगैरे मिळतात लहान लहान, तसंच मी आणून दिलं ज्याला पण वसाडा आता मेकॅनिकल इंजिनियर करत बसला. मी जर कोकणातला ब्लॉग एपिसोड नंबर 1 बघितला असेल त्यात तुम्हाला माहिती असेल की आपण सुकी मच्छी गावी नेली होती आणि त्यामध्ये होत्या सुक्या माकुल, ज्याची रेसिपी आता ताई करते. संपूर्ण रेसिपी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. मेरी जाने जब्बा. आणि एक गोष्ट अशी जी की चुलीवर जर जेवण करायचं असेल तर भांड्यांना लाकडांचीच राख लावावी लागते जेणेकरून भांडी काळी पडत नाही. आम्ही चुलीवर फुगणीने फोक मारून आग पेटवायची म्हणजे पुढचं जेवण झालंच म्हणून समजायचं. आता आलेत आमचे लेजंड म्हणजे आई द क्वीन बोलते. आई लावता काय ये बोलते अगं माझा पैलवान गडी. ब्लॉगर दौड राहिल्यामुळे आणि पाऊस रात्री जबरदस्त पडल्यामुळे मी पळालो आमचा एकुलता एक परा बघण्यासाठी. तेरी आणि कसलं वाहतय बघा. आई शपथ एक नंबर फुल भरलेला आहे, म्हणजे मिनिमम तरी भरलेला गाईज, म्हणजे जाऊन पाण्यात तरी बसू शकतो एवढा तरी भरलेला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा.